लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज बायनरी सिस्टीम आणि त्यानंतर वेगवेगळे फॉर्मॅट्स बघितले बायनरी नंबरचे, बीट, निबल, बाईट, वर्ड अशा प्रकारे. देन द नेक्स्ट पॉईंट इज ऑक्टल नंबर सिस्टीम. द इम्पॉर्टंट फीचर ऑफ द ऑक्टल नंबर सिस्टीम आर एज फॉलोज. First, the octal number system is one of the type of the number representation technique in which their value of the base is 8. ऑक्टल नंबर काय नंबर फॉर्मॅटच्या रिप्रेझेंटेशनची टेक्निक आहे अँड त्याचा बेस काय आहे 8 आहे. दॅट मीन्स देअर आर ओनली 8 सिम्बॉल और पॉसिबल डिजिट्स व्हॅल्यू देअर आर 0 to 7. त्याच्यामध्ये 8 सिम्बॉल अँड पॉसिबल डिजिट व्हॅल्यू यूज केले जातात ते म्हणजे 0 to 7 पर्यंत. इट्स रिक्वायर ओनली 3 बिट्स टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ एनी डिजिट. ह्याच्यामध्ये 3 बिट्स कोणतीही व्हॅल्यू रिप्रेझेंट करण्यासाठी 3 डिजिट्स रिक्वायर्ड आहेत. तुम्ही इमेजमध्ये बघू शकता. तिथे बघा एक पॉईंट आहे तो म्हणजे काय आहे ऑक्टल पॉईंट आहे अँड ऑक्टल पॉईंटच्या राईट साईडला आहे मोस्ट सफिशियंट बीट MSB त्याला बोलतात. त्याचा पॉवर बघा 0 1 2 म्हणजे नंबर ऑफ पॉवर्स त्याला दिलेले आहे आणि त्याच्या लेफ्ट साईडला बघा लिस्ट सफिशियंट बीट LSB म्हणतात त्याला. त्याचे पॉवर बघा 8⁻⁻1 -2 अप टू 7. सो अशा प्रकारे ऑक्टेल जे वर्ड नंबरिंग सिस्टीम आहे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. याच्यामध्ये काही तुम्हाला सपोज पॉईंटचा एखादा नंबर दिला असेल तर तो अशा प्रकारे ऑक्टेलमध्ये रिप्रेझेंट केला जातो. देन नेक्स्ट इज द रिप्रेझेंटेशन ऑफ ऑक्टल नंबर. ईच ऑक्टल नंबर कॅन बी रिप्रेझेंट युझिंग 3 बिट्स with each group of bit having the distinct values between 000 and 111. ऑक्टलचं रिप्रेझेंट कशामध्ये केलं जातं 3 डिजिट्समध्ये केलं जातं आणि त्याचं डिस्टिंक्ट व्हॅल्यू काय आहे 000 अँड 111च्या बिटवीन आहे. सो इथे व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा ऑक्टल व्हॅल्यूज अँड त्याचे बायनरी इक्विव्हॅलंट काय आहेत ते दिलेले आहेत. 0चा 0च आहे, 1चा 001 आहे, 2चा 1010 आहे, 3चा 1011 आहे, 4चा 100 आहे, 5चा 101 आहे, 6चा 1120 आहे अँड 7चा 111 आहे. सो हे जे बायनरी इक्विव्हॅलंट्स आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणं जास्त गरजेचं आहे. 8च पॉईंट आहेत, 8 ऑक्टल डिजिट व्हॅल्यूज आहे. हे बायनरी इक्विव्हॅलंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. देन एक एक्झाम्पल बघा कन्सिडर केलेला आहे खाली. द नंबर इज 000. इट रिप्रेझेंट ॲज. मग नंबर रिप्रेझेंट करण्यासाठी बघा 1 × 8⁻² आहे ते PPTमध्ये म्हणून असं दिसतं आहे. 2 आहे कन्सिडर करा. प्लस 5 × 1 प्लस 7 × 8⁻0. सो 111चा रिप्रेझेंटेशन काय येणार 157. सो अशा प्रकारे ऑक्टल नंबरचं रिप्रेझेंटेशन केलं जातं. देन नेक्स्ट इज द हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. द हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम ही इज वन ऑफ द टाईप ऑफ नंबर रिप्रेझेंटेशन टेक्निक इन विच देअर व्हॅल्यू ऑफ द बेस इज 16. आपण याआधीसुद्धा बघितलं होतं ऑक्टलमध्ये 8 बेस असतो, हेक्साडेसिमलमध्ये 16 बेस असतो. That means there are only 16 symbols are possible digits value that are 0, 1, 2, 3 up to 9 and A, B, C, D, E, F. म्हणजे हे लेटर्स अल्फाबेट लेटर्स यूज केलेले आहेत अँड 0 to 9 पर्यंतचे डिजिट्स. अशा प्रकारे 16 सिम्बॉल्स हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये यूज केले जातात. वेअर A, B, C, D, E, F are the single bit representation of the decimal value 10, 11, 12, 13, 14 and 15 respectively. म्हणजे ABCDEF कशासाठी रिप्रेझेंट केले जातात 10, 11, 12 ह्या व्हॅल्यूसाठी यूज केले जातात. इट्स रिक्वायर्ड ओनली 4 बिट्स टू रिप्रेझेंट द व्हॅल्यू ऑफ एनी डिजिट्स. ऑक्टलमध्ये 3 डिजिट्स पाहिजे होते अँड हेक्साडेसिमलमध्ये काय 4 बिट्स लागतात. सो ही जर कंपॅरिझन आहे ते लक्षात ठेवा. ऑक्टलमध्ये बघा 8 बेस असतो, हेक्साडेसिमलमध्ये 16 बेस असतो. ऑक्टलमध्ये किती 8 सिम्बॉल्स यूज केले जातात, हेक्साडेसिमलमध्ये 16 सिम्बॉल यूज केले जातात
आणि त्याचं रिप्रेझेंटेशन काय आहे, ऑक्टलचं 3 डिजिट्समध्ये रिप्रेझेंटेशन असतं अँड हेक्साडेसिमलचं रिप्रेझेंटेशन हे 4 बिटमध्ये असतं. सो हा जो मेन डिफरन्स आहे तो लक्षात ठेवा. यामध्ये इमेजमध्ये बघा तुम्ही खाली रिप्रेझेंट केला आहे 7D.88. हा काय आहे, तुमचा ऑक्टल हेक्साडेसिमल नंबर आहे. सो त्याचं रिप्रेझेंटेशन आणि त्याचं स्प्लिटअप कसं केलं आहे, जो पॉईंट दिलेला आहे त्याला काय बोलतात, हेक्साडेसिमल पॉईंट बोलतात. अँड 7 बघा 7 × 16⁻⁴ D13 × 16⁻�0. मग 7ची व्हॅल्यू 7च घेतली आणि डीची व्हॅल्यू काय घेतली आहे, डीची व्हॅल्यू 13 घेतली आहे. देन पॉईंट 8 × 16⁻⁻1 अँड 8 × 16⁻⁻2. सो अशा प्रकारे त्याचं रिप्रेझेंटेशन केलं आहे अँड त्याचं कन्वर्जन करून डेसिमल पॉईंटमध्ये काय आन्सर आलं आहे 125.53125 बेस 10 म्हणजे तुमचं काय डेसिमल नंबर. सो अशा प्रकारे हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम वर्कआउट होते. Representation of the hexadecimal number. Each hexadecimal number can be represented using the only 4 bit, with each group of bit having a distinct value between 4 times 0 and 4 times 1. जसं 8मध्ये 3 बिट्स आहेत आणि त्याची डिस्टिंक्ट व्हॅल्यूज कशामध्ये असते, 000 बिटवीन 111. सो इथे फक्त एक बीट वाढलेला आहे. सो टेबलमध्ये तुम्ही बघू शकता डेसिमल नंबर दिलेले आहेत एका साईडला, मध्ये तुमचे बायनरी रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे अँड इक्विव्हॅलंट त्याचा हेक्साडेसिमल जो नंबर आहे तो सुद्धा दिलेला आहे. सेम वे ते टेबल जसं रिमेंबर करणार आहात, सेम वे तुम्ही हा टेबलसुद्धा रिमेंबर करायचा आहे तुम्हाला पुढे जाऊन. देन नेक्स्ट इज नंबर बेस कन्व्हर्जेशन. द कन्व्हर्जेशन ऑफ नंबर in a base r to decimal is done by the expanding the given number in the power series and ॲडिंग ऑल इन द टर्म्स. कन्व्हर्जेशन करायचं म्हणजे काय, सपोज पर्टिक्युलर तुम्हाला एखादी नंबर सिस्टीममध्ये नंबर दिलेला असेल तर त्याचा बायनरीमध्ये किंवा हेक्साडेसिमलमध्ये किंवा ऑक्टेलमध्ये कन्व्हर्जेशन करायचं असते. सो यालाच काय बोलतात, बेस कन्व्हर्जेशन. म्हणजे त्याचा जो फॉर्मॅट आहे तो चेंज करायचा. जर आता कन्सिडर करा डेसिमल नंबरचा बेस काय असणार आहे, 10 असणार आहे. बायनरी नंबरचा बेस आपला 2 आहे, ऑक्टलचा 8 आहे. सो बेस कन्व्हर्जेशन म्हणजे काय, बायनरी नंबरचं कन्व्हर्जेशन डेसिमल नंबरचं कन्व्हर्जेशन बायनरीमध्ये करणं किंवा डेसिमल नंबरचं कन्व्हर्जेशन ऑक्टलमध्ये करणं, यालाच बेस कन्व्हर्जेशन असं म्हणतात. कन्व्हर्जेशन रिलेटेड टू डेसिमल सिस्टीम. पहिल्यांदा आपण स्टेप बाय स्टेप बघूया. आता आपण डेसिमल नंबरचे कन्व्हर्जेशन कशाप्रकारे करायचं त्या सगळं शिकणार आहोत. स्टेप्स. देअर आर मेनी मेथड ऑर टेक्निक्स विच कॅन बी यूज टू कन्वर्ट द नंबर फ्रॉम ऑन द बेस टू द अनदर बेस. वेगवेगळे टेक्निक्स आहेत नंबर एका बेसमधून दुसऱ्या बेसमध्ये कन्वर्ट करण्याचा. त्यामध्ये बघा कन्व्हर्जेशन ऑफ द रॅडिक्स आर टू द डेसिमल. म्हणजे आपला कोणताही नंबर असेल, रेडिक्स म्हणजे काय ते तुम्हाला मी पहिल्या लेक्चरला एक्सप्लेन केलं आहे. सो रेडिक्सचं डेसिमलमध्ये कन्वर्जन करण्यासाठी कोणत्या स्टेप फॉलोज करायच्या आहेत त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे डिटरमाइन द कॉलम value of each digits. Determine the columns positional value of the each digit. This depends on position of the digit and the base of the number system. म्हणजे पहिल्यांदा आपण काय घ्यायचे, जो नंबर घेतलेला असेल त्याच्या प्रत्येक डिजिटची व्हॅल्यू आपण चेकआउट करायची, म्हणजे तो कोणत्या पोझिशनला येतो. मग असे आपण बघितलं तसं, म्हणजे डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला असेल तर त्याची प्लसमध्ये असणार आणि लेफ्ट साईडला असेल तर ते मायनसमध्ये असणार. सो अशा प्रकारे आधी पहिल्यांदा तुम्हाला जी नंबर दिलेला असेल तो त्याची व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करून घ्यायची. मल्टिप्लाय बाय द ऑप्टेन कॉलम व्हॅल्यू बाय द डिजिट्स इन द करस्पॉन्डिंग कॉलम. म्हणजे पर्टिक्युलर तुमचं जे व्हॅल्यू आलेले असेल डिजिट्सची त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. अँड लास्ट द सम ऑफ द प्रोडक्ट कॅल्क्युलेटेड इन अ स्टेप 2. द टोटल इज इक्विव्हॅलंट टू द व्हॅल्यू इन अ डेसिमल. आणि त्याची जी मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जी व्हॅल्यू असणार त्याचा प्रोडक्टचं कॅल्क्युलेशन करायचं, ॲड करायचं ते, आणि त्याच्यानंतर त्याची ॲडिशन जी असणार आहे ती तुमचं काय असणार, डेसिमल व्हॅल्यू असणार आहे. सो आपण एक्झाम्पल थ्रू ते शिकून घेऊया, म्हणजे बघूया, म्हणजे तुम्हाला लगेच अंडरस्टँड होईल. फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे आता बायनरी नंबरचं
डेसिमल नंबरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो आपण कन्सिडर करूया एक बायनरी नंबर दिलेला आहे इथे 110101 बेस 2 म्हणजे काय आहे, बायनरी नंबर आहे. कॅल्क्युलेटिंग द डेसिमल इक्विव्हॅलंट. सो स्टेप 1 प्रमाणे काय सांगितलं आहे, स्टेप 1 हा आपला बायनरी नंबर आहे. त्यानंतर त्याचं काय केलं आहे, कन्वर्जेशन केलं आहे, त्याच्या प्रत्येक पोझिशननुसार त्याला मल्टिप्लाय केलं आहे. मग बघा आता इथे काउंट बघा तुमचं 1 2 3 4 5 डिजिट्स आहेत. सो आपला स्टार्ट कशाने होणार, 0पासून तुमची पोझिशन स्टार्ट होते हे तर माहीत असेल. सो इथे कसं होणार, 0पासून स्टार्ट झाली आहे आणि आपला नंबर किती आहे, 5 आहे. सो पहिला जो बेस असणार आहे त्याचं हे काय असणार आहे, 4 असणार आहे. मग 1 × 2⁴ डेसिमल आहे त्याच्यामुळे 2⁴. सपोज तिथे ऑक्टल असेल तर 8⁴ आला असता. सो 1 × 2⁴ प्लस 1 × 2�3 कमी कमी होत जात आहे पोझिशन त्याची. देन 1 × 2⁻², 0 × 2⁻1 प्लस 1 × 2⁻0. अशा प्रकारे हे काय आलं, कन्वर्जेशन करून घेतला पोझिशन वाईज त्याचा. आणि त्याच्यानंतर स्टेप्स 2मध्ये काय सांगितलं आहे की मल्टिप्लाय करायचं आणि आन्सर जे येणार ते लिहायचं. सो मल्टिप्लिकेशन बघा, 2⁴ आन्सर काय येतं, 16 येतं. 1 × 2⁴ 16. त्यानंतर 2⁻³ आन्सर येतं 8, ते तसंच लिहिलं. देन 2⁻² आन्सर येतं 4 प्लस 2⁻1 आन्सर × 0 आहे त्यामुळे आन्सर येणार 0 प्लस 1 × 2⁻0. 2⁻0 आन्सर 0 येतं प्लस × 1 म्हणजे 1च येणार. सो अशा प्रकारे स्टेप 2 आपण फॉलो केली आहे. आणि लास्ट स्टेपला काय सांगितलं आहे की सम ऑफ ऑल प्रोडक्ट्स. मग आता सगळे प्रोडक्ट्सची सम केल्यानंतर आन्सर, फायनल आन्सर काय आला आहे, 29. हा जो नंबर मिळाला आहे तो तुम्हाला कुठला, बेस 10मध्ये नंबर मिळाला आहे, म्हणजे तो नंबर डेसिमल नंबर आहे. सो बायनरी नंबर आपला काय होता, 1101 बेस 2 आहे ते. सो त्याचं डेसिमल कन्वर्जेशन काय आलं आहे, 29 बेस 10. सॉरी ते PPTमुळे असं झालं आहे, बेस आहे तो वरती गेला. सो तुम्ही जरा अंडरस्टँड करा ते. सो अशा प्रकारे बायनरी नंबरचं डेसिमलमध्ये कन्वर्जन कसं करायचं ते आपण बघितले. स्टेप व्यवस्थित जसे स्टेप दिले त्या स्टेप्सप्रमाणे आपण फॉलो करून याचा आन्सर काढला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. देन द नेक्स्ट इज अदर बेस सिस्टीम टू द नॉन डेसिमल सिस्टीम. आता आपल्याला वेगळ्या जे सिस्टीम्स आहेत त्याचं नॉन डेसिमल सिस्टीममध्ये डेसिमल सिस्टीममध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो स्टेप 1, कन्वर्ट द ओरिजिनल नंबर टू द डेसिमल नंबर बेस 10. अँड स्टेप्स 2, कन्वर्ट द डेसिमल नंबर सो ऑब्टेन द न्यू बेस नंबर. सो आता आपण त्यामध्ये काय करणार आहोत की आपल्याला ऑक्टल नंबर दिलेला आहे त्याचा डेसिमलमध्ये आपण कन्वर्जन करूया. सो कशा प्रकारे त्याचे स्टेप्स आहेत, पहिला ओरिजिनल नंबर असेल त्याचा बेस 10शी मल्टिप्लाय करून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर आपण मगाची जी स्टेप फॉलो केली, प्रोडक्ट करून त्याची ॲडिशन करायची, सम करायची आणि जो फायनल आन्सर येईल तो. सो अशा प्रकारे स्टेप 1मध्ये बघा, 2 × 8 आपला नंबर काय आहे, ऑक्टल नंबर दिलेला आहे. 25 बेस 8 दिलेला आहे. सो हा नंबर ऑक्टल आहे. सो ऑक्टल नंबर आपण घेतला. सो 25 2 × 8⁻1 प्लस 5 × 8⁻0. त्याचा बेस काय आपण डेसिमलमध्ये कन्वर्जन करतो आहे. सो बेस 10. त्यानंतर स्टेप 2मध्ये काय केलं आपण, 8⁻1चा आन्सर काय येतं, 8च येतं. × 2 म्हणजे 16 झालं प्लस 5 तसंच्या तसं येणार, त्याचा बेस 10 असणार आहे. सो त्या दोघांची ॲडिशन केल्यानंतर काय आन्सर येतं आहे, 21. सो 25 बेस 8चा हा जो ऑक्टल नंबर आहे त्याचा डेसिमल नंबर काय येतो आहे, 21. सो अशा प्रकारे आपण काय केलं आहे, ऑक्टल नंबर आहे त्याचा डेसिमलमध्ये कन्वर्जन केलं आहे. आणि याआधी आपण काय बघितलं, बायनरी नंबरचं ऑक्टलमध्ये कन्वर्जेशन केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपलं ह्या लेक्चरमध्ये आपण 2 कन्वर्जेशन शिकलो आहे. एक म्हणजे बायनरी टू डेसिमल अँड ऑक्टल टू डेसिमल. सो याच्या बेसवरती मी तुम्हाला तो होमवर्क दिला आहे. दोन पॉईंट्स दिले आहेत, ते 2 पॉईंट तुम्हाला सॉल्व करून द्यायचे आहेत. पहिलं दिलं आहे कन्वर्ट करायचं आहे बायनरी टू डेसिमल नंबर आणि दुसरं आहे ऑक्टल टू डेसिमल नंबर. सो आता व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे त्या स्टेप फॉलो करून तुम्हाला तसंच
एक्झाम्पल सॉल्व करून मला त्याचा फोटो क्लिक करून पाठवायचा आहे. आणि काही समजलं नसेल एखादा पॉईंट वगैरे तर तुम्ही डायरेक्टली मेसेज करून विचारा.